नमस्कार बालदोस्तांनो, मराठी बोधकथा ऐकूया। पहिली गोष्ट खोडकर माकड आणि दुसरी नाकतोडा आणि मुंगी। चला तर ह्या व्हिडिओ मध्ये आपण भेटणार आहोत एका माकडाला, जे माकड खूप खोडकर आहे। गोष्टीचे नाव खोडकर माकड। मराठी बोधकथा लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त अशीच आहे। सर्वप्रथम पीकेस लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। एकदा एका गावात काही कारागीर दुपारच्या वेळी मंदिर बांधण्यात व्यस्त होते, म्हणजेच त्या भागात मंदिराचे बांधकाम सुरू होते। एकदा काय झाले, एका कारागिराने दुसऱ्या जवळ येऊन विचारले, राम, चल दुपारच्या जेवणासाठी आपण पटकन शहरात जाऊन येऊया। रामचे थोडेसे काम बाकी होते। ते पाहून श्याम म्हणाला, आपण दूर असताना कोणीही या पाचरीला हात लावणार नाही अशी आशा करूया। बघा, लाकडाच्या ओंडक्यात एक पाचरी त्यांनी घट्ट बसवली आहे। त्यावर राम म्हणाला, ठीक आहे श्यामराव, मी इथे पाचर लावून घट्ट बसवतो आणि तुझ्या सोबत येतो। बाकीचे काम आल्यानंतर पूर्ण करतो। असे म्हणत त्यांनी त्या लाकडाच्या ओंडक्यात वरतून एक पाचरी घट्ट केली। पण थोड्याच वेळात ते दूर गेल्यानंतर तेथे एक माकड अचानक आले, जे माकड खूप खोडकर होते। अरे, हा लाकडाचा तुकडा इथे काय करत आहे? मला बघायचे आहे की ते बाहेर काढले तर काय होईल। माकड स्वतःशीच उत्सुकतेने म्हणाले। माकड तसेच लाकडाच्या ओंडक्याजवळ आले आणि तो लाकडाचा तुकडा म्हणजेच पाचर काढण्याचा प्रयत्न करू लागले। माकडाने बराच वेळ प्रयत्न केला। अरे रे, हे फार कठीण आहे। पण थोड्याच वेळात प्रयत्न केल्यामुळे ते बाहेर आले। पण त्यातच माकड जोरात ओरडायला लागले, मदत करा, मदत करा, कारण माकडाची शेपटी त्या फटीत अडकली। बिचारे माकड वेदनेने ओरडत होते आणि तेथे कोणीही नव्हते। राम श्याम परत येईपर्यंत माकड मदतीसाठी आवाज देत होते, पण कोणीही ते ऐकले नाही। काही वेळातच राम आणि श्याम दोघांनी मिळून माकडाची त्या लाकडाच्या ओंडक्यातून सुटका केली। पण माकड मात्र थोडे जखमी झाले आणि यातूनच माकडाला ही शिकवण मिळाली की आपण इतरांच्या गोष्टींमध्ये ढवळाढवळ करू नये, नाहीतर आपले नुकसान होऊ शकते। आणि माकड रडत रडतच तेथून निघून गेले। आपण ह्या गोष्टीतून शिकलो की दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये कधीही ढवळाढवळ करू नका। आपल्या कामाशी काम ठेवले तर आपण नक्कीच पुढे जातो आणि आपला वेळ इतर गोष्टींमध्ये वाया जात नाही। धन्यवाद। नमस्कार बालदोस्तांनो, मराठी छान छान गोष्टी ऐकूया। गोष्टीचे नाव नाकतोडा आणि मुंगी। मराठी बोधकथा। गोष्ट छोटी, अर्थ मोठा। सर्वप्रथम पीकेस लर्निंग या चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत आहे आणि अशाच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। हा आहे नाकतोडा आणि ही आहे छोटीशी आणि मेहनती मुंगी। एकदा काय झाले, हा नाकतोडा मजेत आनंदाने एका झाडाखाली विश्रांती घेत होता। काही वेळाने नाकतोड्याला तेथून एक मुंगी जाताना दिसली आणि मुंगी एकटी नव्हती बरं। मुंगीच्या पाठीवर बरेच अन्न होते आणि त्या अन्नाचे ओझे मुंगीच्या मानाने खूप जड होते। मुंगी खूप कठीण काम करत होती आणि त्यामुळे ती खूप थकल्यासारखी दिसत होती। मुंगीचा जीव एवढूसा आणि पाठीवर थोडे जास्तच ओझे होते। नाकतोड्याने ते पाहून विचारले, प्रिय मुंगी,
तू काय इतके अन्न घेऊन जात आहेस? ये आणि माझ्यासोबत या झाडाखाली आरामात बस, माझ्यासारखी विश्रांती घे. मुंगीने हे ऐकून उत्तर दिले, धन्यवाद टोळ. नाकतोड्याला टोळ असेही म्हणतात, पण मला हिवाळ्यासाठी अन्न हवे आहे. आता हिवाळा ऋतू सुरू होईल आणि त्यावेळी आपल्याला बाहेर निघता येणार नाही, म्हणून मी हा अन्न साठा करत आहे. मुंगीचे उत्तर ऐकून नाकतोडा हसला मुंगीवर. पण मुंगीने दुर्लक्ष केले आणि तिचे काम पूर्ण करण्यासाठी मुंगी तेथून शांततेत निघून गेली. नाकतोडा मात्र तिच्यावर हसतच राहिला. काही महिन्यांनी हिवाळा ऋतू सुरू झाला. आता हळूहळू झाडांची पाने सुद्धा पडू लागली. मुंगी तिच्या स्वतःच्या घरात सुरक्षित होती, कारण तिने अन्नसाठा केला असल्यामुळे तिला अन्नाच्या शोधात बाहेर फिरावे लागत नव्हते. त्यामुळे ती स्वतःच्याच घरात उबदार वातावरणात सुरक्षित होती. पण त्याच वेळी नाकतोडा मात्र थंडीत थरथर कापत होता आणि त्यातच त्याच्या हेही लक्षात आले की आपल्याकडे खायला अन्न नाही आणि त्यामुळे तो अतिशय तणावात होता. त्याला खूप भूक लागली होती. त्याला जाणीव झाली होती की आपण मुंगीला उगाचच हसलो आणि मग त्याने मुंगीकडे मदतीसाठी म्हणजेच मुंगीकडून मदत घेण्याचा निर्णय घेतला आणि तो मुंगीच्या घरी गेला. नाकतोडा तसा मुंगीकडे गेला आणि नाकतोड्याने मुंगीकडे विनंती केली की मला काहीतरी खायला देतेस का? यावर मुंगी हसून म्हणाली, जेव्हा मी हिवाळा येण्याच्या तयारीत व्यस्त होती तू माझ्यावर हसत होतास. माफ कर, पण माझ्याकडे फक्त माझ्या कुटुंबासाठीच पुरेसे अन्न आहे आणि तुला देण्यासाठी फारच कमी अन्न आहे. असे म्हणत मुंगीने थोडेसे अन्न नाकतोड्याला दिले. पण ह्या घटनेनंतर नाकतोडा मात्र हुशार झाला. नाकतोड्याला त्याची चूक लक्षात आली आणि त्याने ठरवले की आपण आळशीपणा करायचा नाही आणि त्याने आळशी न होता कठोर परिश्रम करण्याचे ठरविले. ह्या गोष्टीतून आपण शिकलो की जबाबदार राहा, आळशी होऊ नका, नेहमी आवश्यक दिवसांसाठी तयार राहा. म्हणजेच आपला वेळ वाया न घालवता तो चांगल्या गोष्टींसाठी वापरला तर नक्कीच त्याचा उपयोग होतो. धन्यवाद. ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. See you soon.